हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, गणपती बाप्पा अवघ्या 2-4 दिवसावर येऊन ठेपलेला आहे. पण त्याआधी आपल्याला एक महत्त्वाचे व्रत आचरणात आणायचे आहे. हे आपल्या सर्वांच्या लक्षात असेलच, ज्याला आपण हरतालिका व्रत म्हणतो. हे व्रत येत्या मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी आहे. शालिवान शके 1947, विश्वावसु नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतू, भाद्रपद मास, शुक्ल पक्ष, तृतीया तिथी. माझा पहिला व्हिडिओ जर आपण पाहिला असेल तर त्यात जे काही मी मत व्यक्त केलेलं आहे त्याच्या अगेन्स्ट हे दुसरं मत आहे. मित्रांनो, जर आपल्या मनात, खास करून माझ्या कुमारिकांना माझं सांगणं आहे, माता भगिनींना, कुमारिको, जर आपल्या मनात आपण आपल्या स्वप्नाचा राजकुमार ठरवलेला नसेल तर एक मार्ग आहे जो बऱ्याच कुमारिका आचरणात आणतात. त्यांचेही सुखाचे संसार झालेत नाही अशातला भाग. आपल्या मातापित्यांनी निवडलेल्या मुलाचा विचार करावा. स्वतःच्या मनाचे या ठिकाणी काही चालू द्यायचे नाही, चालवायचे नाही. हवे तर त्यावर सल्ला मसलत करा. जो मुलगा निवडला आहे त्यावर आपले मत प्रकट करा. आईवडिलांचे मत ऐकून घ्या. आपल्या पात्रतेनुसारच मुलगा निवडा. आपले मातापिता वरिष्ठ, अनुभवी, समाजाशी संबंधित असतात. सहसा त्यांची निवड चुकत नाही मित्रांनो, कारण सर्व समाजाला घेऊन ते चाललेले आहेत, चालत आहेत, पुढेही चालणार आहेत. जन्मपत्रिकेत विवाहयोग सुरू असेल तर पत्रिकेनुसार स्थळ योग्य असेल तर होकार द्यावा आणि विवाह करून सुखी व्हावे मित्रांनो. मुहूर्ताच्या वेळी अवमान जर होत असेल तर त्या अवमानाची कारणे आपल्याला शोधायला. मातापित्याने ठरवलेल्या मुलाचा मुलगा जर आपण नाकारायचा असेल किंवा नाकारला असेल, याचा अर्थ मुलीने अगोदरच वर निवडलेला आहे. तो योग्य असावा, अर्थात तो आपल्या स्वजाती धर्माचाच असावा, परधर्मी नसावा. ऐहिक सुख मिळवून देण्याची पात्रता त्यामध्ये असावी. सुरुवातीला दोघे जण, त्यानंतर कुटुंब वाढल्यानंतर कुटुंबाचाही ऐहिक सुखाचा विचार व्हायला हवा. आपल्या रंगारूपाला, शिक्षणाला, प्रतिष्ठेला साजेसा असा आपण निवडलेला वर आहे का नाही, तो स्वधर्मी किंवा धार्मिक आहे का नाही, तसे आपण दोघेही धार्मिक आहोत का नाही, असेल तर आनंदच आहे मित्रांनो. अशा मुलीने विवाह जर विलंब होत असेल, त्यांनी स्वतःच ठरवलं आहे त्यांच्या कल्पित मुलगा नवरा, आणि जर विलंब होत असेल, प्रत्यक्षात विवाह होण्यास विलंब होत असेल तर या हरतालिका व्रताचरण अवश्य करावे, माता पार्वतीप्रमाणे. पण आपण स्वतः पार्वती आहोत का, हा प्रश्न आपल्याला विचारायला हवे स्वतःला. नसेल तर करावे त्याप्रमाणे, आणि असेल तर काही प्रश्नच नाही. असे आहे असेच समजून आपल्या मैत्रिणीसोबत जवळच्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंग पूजा प्रदोषकाळी शिवमंदिरात करावी. असे मंदिर हे जागृत असावे मित्र, त्यावर रोज रुद्राभिषेक होत असावा.
ब्राह्मण किंवा लिंगी ब्राह्मण पंडितामार्फत. आणि आपण निवडलेला जर पती किंवा आपल्या स्वप्नांचा राजकुमार अधार्मिक असेल, पर जाती धर्माचा असेल, कुठलाही गावचा असो परगावचा असो, एकतर्फी प्रेम असेल, तुमचेही त्याचे नाही किंवा त्याचेही तुमचे नाही, तर हा आपण जे समजता त्या आनंदाचा हा भाग झाला. पण त्या आनंदाचा बेआनंद होऊ नये ही अपेक्षा. अयोग्य वेळी काही घटना घडू नये. आंधळे प्रेम एकमेकाबद्दल आकर्षण निर्माण करते आणि आनंदाचा बेआनंद होतो. मित्रांनो, येथे हट्ट नको की करीन ती मी याच मुलीशी किंवा याच मुलाशी. अशा मुलींनी व्रताचरण करण्याआधी आपली तुलना शिव पार्वतीशी करावी, मगच व्रताचरण करावे. महादेवासारखा अर्थात महादेवाच्या गुणांचा पती हवा असेल तरच या व्रताचे आचरण करावे. कारण बरेचसे लोक महादेवाला नावं देखील ठेवतात. तो स्मशानातला देव आहे किंवा सर्वांगाला भस्म लावतो, सर्पमाळा धारण करतो, रुद्राक्षाच्या माळा धारण करतो. अशा विचित्र काही कल्पना त्या आपल्या तोंडून बोलून दाखवतात. तर अशी काही आपली समजूत असेल तर ती अगोदर आपण घालवायला हवी, जर घालवली जात असेल तर. अन्यथा अशा मुलींनी या व्रताचा अवलंब करू नये असे माझे स्पष्ट मत आहे. जर महादेव तुम्हाला आवडत नाही, महादेवाचा अवतार आवडत नाही, महादेवचा गुणांचा पती आपण म्हणतो, पण तो जर तुम्हाला मुळात आवडत नसेल तर उगीच महादेवाचे नाव घेऊन आपण या व्रताचे आचरण करू नये, उपवास करू नये, काही नियम पाळू नये. जे ठरल्याप्रमाणे ते आपण करायला हरकत नाही. तर मित्रांनो आणि माझ्या माता भगिनी, स्पष्ट मत माझे मी या व्हिडिओमध्ये मांडलेले आहे. धन्यवाद मित्रांनो. हरतालिका व्रतासंबंधीचा हा दुसरा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.